रंग माझा वेगळा या मालिकेच्या 1 ऑगस्टच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. साक्षी ही दीपाला म्हणते, मी तुला परवाच सांगितले होते, त्या बाईवर बिलकुल तू विश्वास ठेवू नकोस. मात्र तू माझं काहीच ऐकलं नाहीस आणि बघितलंस ना तू आज काय झाले ते. मला एक प्रसंग सांग. ते लोक तुझ्या मदतीसाठी धावून आले आहेत. तू मात्र प्रत्येक वेळी अंधळा विश्वास ठेवून त्यांच्या मदतीसाठी धावून जातेस. आणि माझा तर त्या बाईंवर आधीपासूनच विश्वास नव्हता. ती बाई 6 वर्ष सत्य लपवून ठेवू शकते, कोर्टामध्ये नक्कीच खोटं बोलू शकते. तर तितक्यात शिंदे वकील म्हणतात, तुमची काही अडचण तर नसेल ना. त्यावर साक्षी वकिलांना विचारते, म्हणजे जेव्हा त्या आपल्याला कोर्टाच्या बाहेर भेटल्या होत्या तेव्हा त्या खूपच कॉन्फिडंट वाटत होत्या, मात्र कोर्टामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर कोणती तरी भीती जाणवत होती. साक्षी वकिलांना म्हणते की अशा व्यक्तींना ॲक्टिंग खूपच छान जमते. शिंदे वकील म्हणतात, तसे नाही मॅडम, जेव्हा त्या आपल्याला कोर्टाबाहेर भेटल्या तेव्हापासून तर ते कोर्टामध्ये साक्ष देईपर्यंत मध्ये काहीतरी नक्कीच काही घडले आहे. त्यांना नक्कीच कुणीतरी धमकी दिली असेल, नाहीतर खोटं बोलायला भाग पाडले असेल. त्यावर साक्षी म्हणते की नक्की हे कोण करू शकतं. त्यांच्या विरोधामध्ये फक्त कार्तिक आहे. शिंदे वकील साक्षीला म्हणतात की याआधी मी अशा खूप केसेस पाहिल्या आहेत. आता तोंडाशी आलेली केस जाताना पाहिली आहे. कोण कधी कसे फिरेल हे आपल्याला नाही सांगता येत. मी म्हटल्याप्रमाणे मधल्यामध्ये काहीतरी घडले असेल आणि त्यामुळे सौंदर्या मॅडमनी त्यांची साक्ष बदलली आहे. तर दुसरीकडे सौंदर्या ही आयशाने जे काही केले कार्तिक आणि ललितला सांगते. कार्तिकचा त्यावर विश्वासच बसत नाही. त्यामुळे सौंदर्या ही कार्तिकवर खूपच चिडते. कार्तिक, तुला कळत का नाही रे? साक्ष बदलावी म्हणून तुझ्या आयशाने मला वेठीस धरले होते. कार्तिक म्हणतो, मुळात तू कोर्टामध्ये आलीसच का? सौंदर्या ही कार्तिकला म्हणते, कारण मी दीपाला शब्द दिला होता आणि तू आणि आयशाने मिळून मला ब्लॅकमेल केलंस. आणि ते ऐकून कार्तिकला खूप मोठा धक्काच बसतो. कार्तिक सौंदर्याला म्हणतो, तू हे काय बोलत आहेस मम्मा? मला या सगळ्यामधलं काहीच माहिती नव्हतं. तुला ब्लॅकमेल केलेले नाही. मी तुला ब्लॅकमेल कशाला करेल? त्यावर ललित म्हणतो की हे काय बोलत आहेस कार्तिक, हे कसं शक्य आहे? तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल? त्यावर कार्तिक म्हणतो, हेच खरं आहे बाबा, मला यामधील काहीच माहिती नव्हते. ललित आणि सौंदर्याचा त्याच्यावरती विश्वासच बसत नाही. सौंदर्या ललितला म्हणते, या कार्तिकमुळे पुन्हा मी दीपाचा विश्वास गमावला. ह्यामुळे ती मुलगी पुन्हा तोंड घसे पडली. त्याला जबाबदार हा कार्तिक आणि त्याची ती आयशा आहे. आणि त्यामुळे कार्तिक देखील ओरडून म्हणतो, मम्मा, मी तुम्हाला मगापासून सांगत आहे, मला यामधील काहीच माहिती नाही. तरीही दोघे तुम्ही मलाच ब्लेम करत आहात. आणि हे जर सर्व आयशाने केले असेल तर मी आताच जाऊन तिला जाब विचारतो. आणि त्यानंतर कार्तिक हा तेथून निघून जातो. त्यानंतर सौंदर्या ही ललितला म्हणते, मला सगळं काही ठीक करायला हवं. दीपाचा विश्वास हा पुन्हा मला जिंकायला हवा. आणि त्यानंतर ते देखील दीपाकडे जाण्यासाठी निघून जाते. दुसरीकडे आयशा ही घाडगे वकिलांना म्हणत असते, सर तुम्ही खूप ग्रेट आहात. आज तुमच्यामुळे फक्त कार्तिक आणि मी लग्न करू शकणार आहोत. घाडगे वकील म्हणतात, माझ्याकडे एखादी केस आली आणि ती लवकरात लवकर कशी निकाली निघेल माझा प्रयत्न असतो. आणि तितक्यामध्ये कार्तिक तेथे येतो आणि तो मोठ्याने आयशाला म्हणतो, आज नाही वाटत का ग आयशा तुला? की घाणेरडं कसे वागू शकतेस तू? मला मम्माने सगळं काही सांगितले आहे. मम्माने खोटं बोलावे म्हणून तू दीपिकाला किडनॅप केलंस, जे तुला काहीच कसे वाटत नाही. आयशा म्हणते, कार्तिक प्लीज तू असे काही बोलू नकोस. मी यातील काही सुद्धा केले नाही. तुझी मम्मा ही खोटं बोलत आहे. कार्तिक हा आयशाचं काहीच ऐकून घेत नाही. आणि त्यामुळे घाडगे वकील म्हणतात की सर्व चांगले सुरू असताना तुम्ही का त्रास करून घेत आहात इनामदार? त्यावर कार्तिक म्हणतो, जी काही ही वागली आहे मान्य नाही. तर घाडगे वकील हे कार्तिकला विचारतात, तुमची मुलगी ही तुमच्याकडे सुखरूप आहे ना? त्यावर कार्तिक हो असे म्हणतो. आणि दुसरी मुलगी ही तुमची एक्स बायकोकडे सुखरूप आहे ना? कार्तिक म्हणते हो असेल. घाडगे वकील म्हणतात, झालं तर सर्व काही ठीक आहे ना? तुम्ही का उगाच त्रास करून घेत आहात? आणि मी हे केस घेतली आहे आणि ते जिंकण्यासाठी मी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. मी हे आयशा मॅडमला पहिल्यांदाच सांगितले होते, कारण माझ्यासाठी केस महत्त्वाची आहे, क्लायंट नाही. तर कार्तिक म्हणतो, घाडगे वकिलांना म्हणतो की सर हे चुकीचे आहे. घाडगे वकील म्हणतात की तुमची केससुद्धा आधी कमजोरच होती, तर मी ती खरी बनवत आहे. तुमच्या बायकोला
खोटे ठरवून. तर दुसरीकडे सौंदर्या ही दीपाच्या घरी येते. तर तिला पाहून दीपा ही दरवाजा तिच्या तोंडावर बंद करते. तर सौंदर्या ही दीपाला तसे करू देत नाही. तर सौंदर्या ही दीपाला म्हणते, प्लीज तू माझं एक वेळेस ऐकून तरी घे. दीपा ही सौंदर्याला म्हणते, मला तुमचे काहीच ऐकायचे नाही. तुमचे तोंड बघण्याची सुद्धा माझी इच्छा नाही. सौंदर्या म्हणते, मी कोर्टामध्ये खोटी साक्ष का दिली तरी ऐकून घे ना दीपा. आणि ती जबरदस्तीने दीपाच्या घरामध्ये घुसते. रागातच दीपा तिला म्हणते, काल तुम्ही मला म्हणाला होतात ना, सौंदर्या इनामदार दिलेला शब्द हा कधी पण पाळते, ती कधीच मोडत नाही. मग आता काय झाले आहे त्या शब्दाचे? आणि त्यावर सौंदर्या म्हणते, दीपा मला प्लीज समजून घे ना. दीपिका आणि कार्तिकीच्या भल्यासाठी मी हे केले होते. दीपा ही सौंदर्याला म्हणते, तुम्ही आमच्या भल्याचा कधीच विचार केला नाही. तुमच्यामुळे आमचे सर्व आयुष्य बर्बाद झाले आहे. तुमच्यामुळे गेली 6 वर्ष मी माझ्या मुलीपासून दूर आहे. मी आता तुमच्याचमुळे कायमची तिच्यापासून दूर होऊ शकते. आणि त्यानंतर दीपा ही सौंदर्याचे बोलणे काहीच ऐकून घेत नाही. तिला हाताला धरून घराबाहेर काढते. तर सौंदर्या ही म्हणते की दीपा, तुला कार्तिकी आणि दीपिकाची शपथ आहे, प्लीज तू माझे बोलणे ऐकून घे ना. नंतर दीपाचा नाईलाज होतो तेव्हा सौंदर्या म्हणते, की काल कोर्टामध्ये खरी साक्ष देणार होते, तर तेथे माझ्यासमोर ते चित्रे उभं केलं गेले. मी जर खरी साक्ष दिली, माझ्या दोन्ही नातींचा जीव धोक्यामध्ये येईल. मग अशा वेळी मी काय करायला हवे होते, याचे उत्तर तूच मला दे. ते सगळे ऐकून कार्तिकी देखील तेथे येते. कार्तिक हा घाडगे वकिलांना विचारतो, दुसरा कुठलाच पर्याय नव्हता का तुमच्याकडे? आयशा म्हणते, आपण जर त्यांना केस दिली आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवूया. त्यांच्या पद्धतीने त्यांना हे केस सोडवू दे. कार्तिक हा घाडगे वकिलांना म्हणतो, तुम्ही तिला रोखलं, पण उद्याचं काय होईल? त्यावर घाडगे वकील म्हणतात, सौंदर्या इनामदारांची साक्ष ही खोटी कशी ठरवायची माझं काम आहे. याची काळजी तुम्ही करू नका. त्यामुळे कार्तिक गप्प बसतो. घरी आल्यानंतर दीपा आणि सौंदर्या दोघी पण शांत होतात. आणि त्यानंतर कार्तिकी ही सौंदर्याला विचारते, मी शाळेत असताना तू दीपिकाला फोन केला होतास ना? दीपिका मला म्हणाली होती तू खूप टेन्शनमध्ये होतीस. त्यावर सौंदर्या म्हणते, मला तुमच्या दोघींची खूप आठवण आली होती ना, आणि त्यामुळे मी तुम्हाला दोघींना फोन केला. आणि त्यावर कार्तिकी ही सौंदर्याला मिठी मारते. त्यानंतर ती बाहेर खेळायला जाते. त्यानंतर सौंदर्या ही दीपाला म्हणते, मी जी चूक केली आहे ती स्वतःच आजी करेक्ट करणार. कोर्टामध्ये आता खरी साक्ष देणार. जी दीपिका ही तुझ्या जवळच येणार. फक्त एकदा तरी या आईवरती तू विश्वास ठेव दीपा. दुसरीकडे कार्तिक हा खूपच दमलेला असतो. त्यामुळे दीपिका ही त्याचे डोकं दाबून देते. त्यानंतर ती कार्तिकला विचारते, डॅडा कोर्टामध्ये खूप काम होतं का? ही प्रॉब्लेम तर नाही ना? इतका टेन्शनमध्ये का आहेस? कार्तिक त्यावर काहीच सांगत नाही. आणि तितक्यात सौंदर्या देखील तेथे येते. दीपिकाला म्हणते, बाळा मी तुला किती वेळेस सांगितले आहे, दुसऱ्या व्यक्तीसोबत तू बोलायचं नाहीस, तर तरीही आज तू का बोललीस? वर दीपिका सांगते, मला फक्त श्रुतीचे बाबा भेटले होते. जर नाही, काय झाले आहे ग्रँडमा? काही प्रॉब्लेम झाला आहे का? त्यावर काय उत्तर द्यावे हे सौंदर्याला कळतच नाही. दीपिका सौंदर्याला विचारते, आणि तू स्कूलमध्ये आज का फोन केला होतास? सौंदर्या दीपिकाला सांगते, तुझी आणि कार्तिकीची मला आठवण आली होती, त्यामुळे मी तुला फोन केला होता. की काही नाही. नंतर ललित हा दीपिकाला झोपायला सांगतो आणि तो सुद्धा झोपण्यासाठी जातो. कार्तिक हा सौंदर्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. सौंदर्या ही कार्तिककडे बघत सुद्धा नाही आणि तेथून रूममध्ये निघून जाते. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, सौंदर्या ही कोर्टामध्ये खरी साक्ष देते आणि ती कोर्टामध्ये सांगते दीपिका ही दीपाचीच मुलगी आहे. तर कोर्ट सौंदर्याची साक्ष रद्द करते. अशा अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.